गाइस वेलकम बॅक टू शिकरे फॅमिली। तर आज मी बनवणार आहे सातारा स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी। त्यासाठी मी ते 1 वाटी काळ्या घेवड्याची डाळ घेतली। आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये बारीक अर्धा टोमॅटो चिरलेला तो टाकणार आहे। छोट्या साईजचा टोमॅटो आहे हा, तो मी टाकते याच्यामध्ये। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। आता ही डाळ आपण कुकरला छान अशी शिजवून घेणार आहोत। डाळ शिजवून द्यायची, जास्त पण कडक ठेवायची नाहीये, कच्ची ठेवायची नाहीये, चांगली शिजवून घ्यायची। डाळ शिजायला ठेवली तोपर्यंत आपण इथे वाटण करून घेऊयात। वाटण करण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतले, लसूण घेतलाय, जिरं घेतलंय आणि खोबरं घेतलंय। आता हे सर्व मिक्सरमध्ये मी वाटण करून घेणार आहे। काळ्या घेवड्याची आमटी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त बारीक वाटण नाही करून घ्यायचंय, कारण की आपण याच्यामध्ये कोणतंही शेंगदाण्याचं कूट किंवा दुसरं काहीच साहित्य वापरत नाही, त्याच्यामुळे जास्त बारीक घ्यायचं नाही। अगोदरच डाळीला घट्टपणा असतो, त्याच्यामुळे असं थोडंसं रफ म्हणजे थोडंसं मोठं असं वाटण करून घ्यायचे। असं डाळ फोडणीला देण्यासाठी मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, कढीपत्ता घेतलाय, जिरं घेतलंय आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतली। डाळ इथं शिजले आणि पळीच्या साहाय्याने थोडीशी दाबून घ्यायची, म्हणजे थोडीशीच घाटून घ्यायची डाळ। हे पहा, अशा प्रकारे घाटून घ्यायची। तेल चांगलं गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं, कढीपत्ता आणि लसूण टाकते। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं बारीक केलेलं वाटण। आणि मिक्स करून घ्यायचे। वाटण भाजले की याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये टाकायचा घरगुती मसाला 1 चमचा आणि मिक्स करून घ्यायचे। घरगुती मसाला चांगला तेलात भाजला की आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकणार आहोत। डाळीला उकळी आली की याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते। आपण अगोदर पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकून द्यायचे। आणि आता याच्यामध्ये टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा छान असे उकळी काढून घ्यायचे। अशा प्रकारे तयार आहे आपली सातारी काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी। अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।